ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे सखोल भागात साचले पाणी। साचलेल्या पाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज प्रधान यांचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन। साचलेल्या पाण्यात टायर ट्यूब टाकून पोहण्याचा प्रयत्न। वंदना बस स्थानकाबाहेर साचले मोठ्या प्रमाणात पाणी। ठाणे महापालिका नालेसफाईचा दावा यंदाही ठरला फोल। आज एक अनोखं आंदोलन आपण करताय, का मिळाली हे अशा प्रकारचं आंदोलन करताय? तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो, गेले 40 वर्ष मी बघतोय की ह्या वंदना टॉकीज म्हटलं की पहिल्या पावसात इथे पाणी भरतं। आज इथे ST स्टँड आहे, बाहेर गावातनं लोक येत आहेत, सिनियर सिटीजन्स येत आहेत, उतरल्यावर त्यांना रिक्षा मिळत नाही, रस्त्यावर खड्डे आहेत, 2 व्हीलर पडत आहेत। म्हणून मी आज विचार केला की काही न करता आपल्या कार्यकर्त्यांना इथे घेऊन येईन, लोकांची सेवा ह्याच एक धारणेने आम्ही आज या ठिकाणी आलो आहे। पण आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की 10 कोटी रुपये जे नालेसफाईसाठी वापरले गेले या महानगरपालिकेला, मी वारंवार सांगत होतो की नालेसफाई झाली नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ते आज इकडे बघायला मिळाले। नालेसफाई झालेली नाही आहे, 10 कोटी रुपये नालेत वाहून गेलेले आहेत आणि जैसे ते परिस्थिती आहे। संगमजी, एक अनोखं आंदोलन, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप होतं? बघा, गेले कित्येक वर्षे जे आहे महापालिका धिंब आहे आणि वारंवार ह्या ठिकाणी पाणी साठत आहे आणि ह्या ठिकाणी आम्हाला असं माहिती मिळाली आहे की 10 करोड त्यांनी नालेसफाईचे खर्च केलेले आहे। पण बघता ह्या ठिकाणी नालेसफाई केलेली नाही आहे, सर्वीकडं पाणीच पाणी आहे, नागरिकांना ये जा करता येत नाही। आम्ही आता नागरिकांना ये जा करण्यासाठी मदत उपलब्ध करतो आणि टायरचं आम्ही आंदोलन केलं आहे, त्या इथं पोहळचं आंदोलन केलं आहे की महापालिकेने सर्व तरणतला बंद झालेले आहेत आणि महापालिकेने 10 करोड जे आहे हे नालेसफाईला खर्च न करता या तलाव खर्च केला आहे, असा माझा आरोप आहे। तर मला तमाम ठाणेकरांना आवाहन करायचं आहे, तुम्ही लोणावळा, खंडाळा कुठे फिरायला जायची गरज नाही आहे। सन्माननीय आयुक्त साहेबांनी आपल्याला तरणतलाव इथे उपलब्ध करून दिलेला आहे आणि येऊन तुम्ही आनंद घ्यावा।